नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. 18 वर्ष नोकरी केल्यानंतरही आता हे काम करावेच लागणार असा शासनाचा आदेश. पाहुयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. शासकीय सेवेत काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. कार्मिक आणि निवृत्तीवेतन कल्याण विभागाने हा महत्त्वपूर्ण अध्यादेश काढला आहे. या आदेशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने लावून दिलेल्या काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. नाहीतर त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते. दरम्यान आता शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असाच एक नवीन नियम बंधनकारक केला आहे. शासनाकडून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदी अधिक अचूक आणि अद्ययावत राहाव्यात यासाठी नवी प्रणाली लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या आदेशानुसार कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने 18 वर्षाचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्व नोंदी आणि कागदपत्रांची सविस्तर पडताळणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारने घेतलेला हा आदेश शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय विभाग आणि संलग्न कार्यालयांना लागू राहणार अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जे लाभ मिळतात ते लाभ वेळेवर मिळावेत यासाठी त्यांच्या सेवा काळातील वैयक्तिक आणि सेवा नोंदी अचूक असणे फार महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने हा अगदीच महत्त्वाचा आणि निर्णायक आदेश काढला आहे. या नवीन नियमानुसार 18 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्याने आपल्या सेवा पुस्तकातील सर्व तपशील काळजीपूर्वक भरणे आणि त्याची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. नियुक्तीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे, जन्मतारीख, शैक्षणिक प्रमाणपत्रे, चारित्र्य पडताळणी अहवाल, वैद्यकीय तपासणी अहवाल, सेवेत पुढे ठेवण्यासंबंधी आदेश, तसेच वेतनश्रेणी, वेतनवाढ, भत्ते आणि लेखा कार्यालयाकडील इतर सर्व आर्थिक नोंदी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा सत्यापित करून घेणे आता बंधनकारक आहे.